नमस्कार मित्रांनो, आज आपण एक किस्सा ऐकणार आहेत आणि तो आहे एका राजकीय व्यक्तीबद्दल। जो राजकीय व्यक्ती तुम्हाला आता जरी आक्रमक दिसत असेल, आता त्याचे भाषण ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी होत असेल, परंतु त्यावेळेस तो किती शांत आणि संयमी होता किंवा खोडकर होता याबद्दलचा हा किस्सा आहे। मुंबईचे कॉलेज जिथं हा मुलगा ॲडमिशन घेतो आणि ॲडमिशन घेतल्यानंतर हा पहिल्या दिवस कॉलेजला जायला जातो। कॉलेजला गेल्यानंतर तेथे बाहेर बसणारी जी टुकार मंडळी आणि रॅगिंग घडणारी मंडळी आहे, आणि त्यावेळेस कॉलेजमध्ये रॅगिंग ही कंपल्सरीच होती। मुलगा हा कॉलेजला जातो, कॉलेजमधली मुलं त्याला बोलून घेतात आणि बोलून घेतल्यानंतर त्याची रॅगिंग घ्यायला सुरुवात होती। आता त्याची रॅगिंग करताना काही जण त्याला धक्काबुक्की पण करतात आणि धक्काबुक्की झाल्यानंतर तो मुलगा शांतपणे तो धक्काबुक्की आणि हे ऐकून घेतो आणि तो घरी येतो। आता घरी आल्यानंतर तो ही गोष्ट आपल्या काकांना सांगतो आणि काकांना ज्यावेळेस ही गोष्ट कळते त्यावेळेस काका त्या कॉलेजच्या मुलांना आपल्या बंगल्यावर बोलून घेतात आणि बंगल्यावर बोलून घेतल्यानंतर काका त्या मुलांना एवढं खडसावतात आणि परत अशी गोष्ट करायची नाही म्हणून त्यांच्याकडून वधवून घेतात। मित्रांनो, हा किस्सा आहे राज ठाकरे यांच्याबद्दल आणि काका आहेत बाळासाहेब ठाकरे, हे तुमच्या लक्षातच आलं असेल। मित्रांनो, आपल्या आक्रमक शैलीने सगळ्या मराठी माणसांचे मन जिंकणारे राज ठाकरे हे त्यावेळेस खूप शांत होते आणि खोडकर स्वभावाचे होते। ते त्यांचे मित्र सांगतात की ज्यावेळेस ते शाळेमध्ये जायचे त्यावेळेस ते खूप शांत राहायचे, परंतु जसे जसे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यात वाढत गेले आणि त्यांचे गुण आत्मसात करत गेले तसे ते आक्रमक होत गेले। आणि आज तुम्ही पाहतायत की महाराष्ट्रामधील कित्येक जनता ही त्यांच्या फक्त भाषण ऐकण्यासाठी त्यांचे सभेला जात असते। तर हा किस्सा होता त्यांच्याबद्दल। प्रत्येकच नेता हा लहानपणी आक्रमकच असतो, लहानपणापासून आक्रमक असतो असं नाही। हेच याचं उदाहरण म्हणजे राज ठाकरे।